लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. माझी ओळख तंगावर सरांनी अगोदरच करून दिलेली आहे. तसं पाहिलं तर आज सोमवार म्हणजे कामाचा दिवस आणि त्यात किती म्हटलं तरी पुणे उदगीर हा प्रवास काहीसा लांबचा. त्यामुळे जेव्हा तंगावर सरांनी मला 2 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाची कल्पना दिली तेव्हा मी काहीसा साशंक होतो. परंतु जेव्हा मला कळलं की हा कार्यक्रम केवळ मनात आलं आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी राबविलेला हा कार्यक्रम नाही आहे, तर हा 14 वर्ष अखंड सातत्याने चालणारा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमात अगोदर 300-350 वक्ते आपणाशी इथल्या वाचकांशी संवाद साधून गेलेले आहे. ही म्हणजे ज्ञानाची अखंड वारी आहे. मी विचार केला या वारीत न येऊन कसं चालेल. त्यामुळे या मोठ्या उपक्रमाचा छोटा का होईना हिस्सा व्हावं या हेतूने मी तंगावर सरांना मनापासून होकार दिला. त्यामुळे हा नाविन्यपूर्वक जो उपक्रम आहे तो राबविणारे प्रमुख संयोजक अनंत कदम सर, तंगावर सर व इतर सर्व कार्यकर्ते यांना माझ्याकडून सलाम. त्याचबरोबर या कार्यक्रमाला सातत्यानं वाचक म्हणून उपस्थिती लावून या आयोजकांचे हुरूप वाढवण्याचं काम उदगीरकर करत आहेत, तर त्यांनाही मी सलाम करतो. व आज दिवसभर माझा उत्तम पाहुणचार करणारे डॉक्टर तंगावर सर यांचे परत एकदा आभार मानतो आणि माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. तर माझा आजचा विषय आहे मेरी लास्टर. आपण जर पाहिलं तर गेल्या 50-60 वर्षात वैद्यक क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती झाली. वैद्यक क्षेत्राचा संशोधनाचा वेग वाढलाय. आणि आपण सर्वांनीच याचा प्रत्यय कोविड काळात घेतलेला आहे. म्हणजे कोविडची साथ ज्या विषाणूमुळे सुरू झाली त्या विषाणूची माहिती मिळवणं, त्या विषाणूला आटोक्यात आणेल अशा लसीची निर्मिती करणं आणि त्या लसीचं जगभर वितरण करून अख्ख्या जगातील साथ आटोक्यात आणणं, हे महत्वाचे टप्पे आपण अवघ्या 1 ते 2 वर्षाच्या आत घडवून आणलेले आहे. आणि हा वैद्यक क्षेत्राचा आणि एकूणच विज्ञानाचा फार मोठा चमत्कार आहे. आपण जर पाहिलं तर आपणा सर्वांचे काही ना काही आजार असतातच. म्हणजे प्रत्येकाच्या घरात जर आपण पाहिलं तर घराच्या कोनाड्यात कोपऱ्यात औषधांच्या गोळ्या, औषधांच्या बाटल्या असतातच. आपण कधी विचार केला आहे का की ही औषधं कुठून येतात? काही जण म्हणतील की डॉक्टरांकडून. पण डॉक्टर ही औषध देतो का? तो औषध लिहून देतो आणि आपण ती औषधाच्या दुकानात जाऊन ती औषधं आपण विकत आणतो. पण औषधाच्या दुकानात ही औषधं येतात कुठून? तर ती आपल्यापर्यंत फार मोठा प्रवास करून ही औषधं आलेली असतात. वैद्यक संशोधन हे या औषधांचा शोध लावण्यामागे ते रात्रंदिवस मेहनत करत असतात आणि ते जे काही कष्ट घेतात त्या कष्टाचं फळ म्हणून त्यांना कधीतरी असं जाणवतं की त्यांनी जे काही औषध शोधलेलं आहे किंवा जे रसायन शोधलेलं आहे त्यांनी एखाद्या आजारावरती गुण येतोय किंवा तो आजार आटोक्यात येतोय. असं जेव्हा विज्ञानाच्या प्रकाशात ते तपासलं जातं आणि ते जेव्हा सिद्ध होतं तेव्हाच औषधी कंपन्या रितसर त्याचं पेटंट खरेदी करून त्याचं औषध बनवतात आणि मग ते आपल्या जवळच्या औषधाच्या दुकानात ते आपणास विक्रीस मिळतं आणि आपणही ते औषधं विकत घेतो आणि आपला जो काही आजार त्या औषधाने बरा होतो आणि आपण परत एकदा आरोग्याचं वर्धन आपण अनुभवतो आणि उत्साहानं आपलं आयुष्य जगत राहतो. म्हणजे हे सारं जे आहे हे वैद्यकीय संशोधनामुळे साध्य होतं. आणि हे वैद्यकीय संशोधन जे आहे हे आजच्या घडीला बहुतांशी अमेरिकेत होते आणि त्यातही अमेरिकेमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH ही अमेरिकन सरकारी संस्था या संशोधनाचं केंद्रबिंदू आहे. या संस्थेच्या अंतर्गत विविध मानवी आजारावर संशोधन करण्यासाठी तब्बल 27 उपसंस्था आहेत आणि या सर्व संस्थांचं वार्षिक बजेट आहे अवाढव्य इतकं $40 अब्ज.
आणि यातून जे काही औषधं, जे काही संशोधन निष्पन्न होतं ते फक्त अमेरिकेपुरता सीमित राहत नाही, तर त्याचा फायदा समस्त मानवजातीला होतो. तर अशी ही महत्वाची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही NIH संस्था 1940च्या दशकात मृतप्राय अवस्थेमध्ये होती आणि त्या संस्थेमध्ये प्राण फुंकण्यात किंवा त्या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यामागे एका स्त्रीचा सिंहाचा वाटा होता आणि मेरी लास्कर हे त्या स्त्रीचं नाव. तर तिला हे सारं का करावं असं वाटलं, तिच्या यामागे प्रेरणा काय होत्या, सो त्याचाच लेखाजोगा म्हणजे मेरी लास्कर हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी लिहिलं आणि ते मनोविकासनं गेल्या वर्षी मार्च-एप्रिल मध्ये ते त्याचं प्रकाशन केलं आणि त्याला डॉक्टर अभय बंग यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. तर या पुस्तकाची कल्पना मला कशी सुचली, मला मेरी लास्करची ओळख कुठून झाली, तर जसं मी अगोदर म्हटलं की आजारपण आपल्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण आपल्या अवतीभोवती आजारी माणसे पाहतो आणि बरीच तरुण मंडळी किंवा आपली जवळची माणसं दुर्धर आजारामुळे अकाली बळी पडताना आपण पाहतो आणि आपण हळहळतो. आणि असंच मी काही माझ्या आजूबाजूला पाहिलं की काही तरुण अकाली कॅन्सरच्या आजाराने मृत्युमुखी पडले आणि माझ्या मनात सहज एक प्रश्न आला की मानवाने इतकी सारी प्रगती केलेली आहे, मग कॅन्सर या आजाराबाबत आपण अजूनही का चाचपडत आहोत, की आपण खरंच चाचपडत आहोत का? कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण कितपत खरं, की त्यामध्ये काही विज्ञानाने फरक केलेला आहे? तर असे बरेच प्रश्न माझ्या मनात उभे राहिले आणि मग कॅन्सर विषयी सर्व माहिती सादर संगीत मिळवून वाचाविषयी वाटू लागली. आणि मग मी एका पुस्तकाचं, अशा पुस्तकात या सर्व आजारांविषयी माहिती असेल अशा पुस्तकाचा शोध घेऊ लागलो आणि माझ्या हाती पुस्तक लागलं ते म्हणजे डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांचं द एम्परर ऑफ ऑल मॅलेडीज. या पुस्तकात त्या लेखकानं प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळापर्यंत कॅन्सर या राक्षसी आजारामध्ये मानवाने प्रगतीचे टप्पे कसे गाठले आहे याचं त्यांनी सविस्तर अतिशय रोचक असं वर्णन त्याने ते केलेलं आहे. आणि यामध्ये योगदान दिलेले कित्येक डॉक्टर, कित्येक संशोधक, कित्येक वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते, कित्येक राज्यकर्ते अशा विविध शेकडो व्यक्तिरेखांचा उल्लेख लेखकानं त्या पुस्तकात केला होता. आणि या शेकडो व्यक्तिरेखातील एक व्यक्तिरेखा माझ्या मनात रुतून बसली आणि ती म्हणजे मेरी लास्कर. ते रुतून बसण्याचं कारण म्हणजे जिनं हे एवढं मोठं कार्य केलं किंवा जिच्या हातून हे इतकं मोठं वैद्यक क्षेत्रामध्ये कार्य झालं, ती ना कोणी डॉक्टर होती, ना ती वैद्यक संशोधक होती, ना ती कोणी पॉवरफुल राजकारणी होती. ती तुम्हा आम्हासारखी एक सर्वसामान्य स्त्री, आपल्या हक्काविषयी जागरूक असलेली आणि आजाराविषयी कण संवेदना असलेली. आणि त्यामुळेच मला त्या एम्परर ऑफ ऑल मेलडीज या पुस्तकात केवळ 6 पानात वर्णिलेल्या मेरी लास्करचा शोध घ्यावासा वाटू लागला आणि मी त्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याचीच निष्पत्ती म्हणजे हे मेरी लास्कर हे पुस्तक आहे. तर मेरीचं सर्वात मोठं योगदान म्हणजे तिने राजकारण आणि वैद्यक क्षेत्र या 2 घटकांना एकत्र आणलं. या 2 क्षेत्राची तिने गळाभेट घडवून आणली. जेव्हा तिला कळलं की विविध दुर्धर आजारावरती काहीच औषध नाहीये किंवा जे उपचार जे आहे ते तेवढे प्रभावी नाही, तेव्हा ती तिच्या परिसरातील म्हणजे अमेरिकेतील विविध वैद्यकीय तर जेव्हा तिला कळलं की विविध दुर्धर आजारावरती
योग्य ते प्रभावी उपचार किंवा प्रभावी औषध उपलब्ध, तेव्हा तिने त्याचं कारण शोधण्यासाठी ती अमेरिकेतील विविध वैद्यकीय संशोधन संस्थांच्या प्रमुखांना ते जाऊन भेटली आणि तिने त्याचं कारण त्या सर्वांना विचारलं. आणि या सर्वांचं कारण तिला एकच ऐकायला मिळालं की तिची कमतरता. संशोधन करण्यासाठी जो काही निधी हवा असतो त्या निधीची कमतरता असल्यानं हे संशोधन जे आहे हे संथ गतीनं चालू होतं. आणि अर्थातच तिनं मग तिचे जे मैत्रिणी होते त्यांना सोबत घेऊन ती अमेरिकेतील दानशूरांना भेटली. त्यांच्याकडून तिनं वर्गणी देणग्या गोळा केल्या आणि त्या देणग्या गोळा करून तिनं या विविध वैद्यकीय संस्थांना तिने पाठवण्यास सुरुवात केली. कालांतराने तिच्या असं लक्षात आलं की हे आजाराचे प्रश्न जे आहेत ना हे छोटे मोठे प्रश्न नाही, हे फार मोठे प्रश्न आहेत आणि हे असे चटकन कोणा एका दोघांच्या देणग्यावर चटकन सुटणारे असे ते प्रश्न नाही. त्यामुळे हे जर आजारांचे मोठे प्रश्न आणि मोठे काळ चालणारे जर प्रश्न सोडवायचे असतील तर याला सातत्याने मोठ्या प्रमाणात निधी लागेल आणि ते करण्यासाठी आपल्याला सरकारला या कार्यात सहभागी करून घ्यावं लागेल. त्यामुळे तिनं सरकारी खर्चानं वैद्यक संशोधन ही तिने क्रांतिकारी कल्पना मांडली आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तिनं तिच्या पतीच्या मदतीनं म्हणजे अल्बर्ट लास्कर या तिच्या पतीच्या मदतीनं तिनं लास्कर फाउंडेशन या संस्थेची तिने स्थापना केली. त्या संस्थेची 2 उद्दिष्ट होती. एक म्हणजे सरकार दरबारी नागरिकांचा दबाव आणून सरकारला या नागरिकांच्या विविध आजाराविषयी समस्यामध्ये संशोधन करण्यास भाग पाडणं. तिने विविध नागरिकांच्या समित्या स्थापन केल्या. लास्कर फाउंडेशन तर होतच, पण विविध जे ज्येष्ठ लोक जी होती समाजातील, जी वजनदार जी मंडळी होती त्यांना तिने एकत्र घेतलं आणि दरवर्षी ज्यावेळी सरकार बजेट बनवायचे त्यावेळेस ती सरकारवर जे कोणी सत्ताधारी पक्ष असतील, जे कोणी विरोधी पक्ष असतील, त्या पक्षाच्या सदस्यांना ते जाऊन भेटायची आणि नागरिक कसे आजाराने हवालदिल होत आहेत, वाढत्या आरोग्य खर्चामुळे कसे ते बेहाल आहेत, हे सर्व ती त्यांच्या कानावर ती टाकत राहिली. आणि तिनं सरकारला NIH या संस्थेच्या अंतर्गत तिने नानाविध आजारावर वेगवेगळ्या संशोधन संस्था उघडण्यास तिने सरकारवर दबाव आणला. आणि नुसतंच तिला हे माहिती होतं की फक्त संस्था काढून आजारावरचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यामध्ये जर सातत्याने जर संशोधन करायचं असेल तर त्याला निधीरूपी इंधनही द्यावं लागेल आणि ते निधीरूपी इंधनही दरवर्षी तेवढं मिळेल हेही तिनं पाहिलं. आणि हे केवळ तिने काही वर्ष नाही, 10, 20, 30 तब्बल 40 वर्ष ती सातत्यानं सरकारी कचेऱ्यांची उंबरे ती झिजवत राहिली. आणि तिने सातत्याने जो काही दबाव आणला याचीच परिणिती म्हणजे मी जो अगोदर उल्लेख केला, तिनं 27 विविध आजारावरच्या संस्था, मानवी आजारावरच्या संस्था संशोधनासाठी तिने सरकारला उघडण्यास भाग पाडलं. आणि त्याचबरोबर ज्या संस्थेचं बजेट काही लाख डॉलर्समध्ये होतं ते कोट्यावधी मधून काही अब्जावधी डॉलर्स पर्यंत तिने ते बजेट वाढवून ठेवलं. आणि आज त्या वैद्यक संशोधनाचा जो महावृक्ष झालाय त्याची फळं फक्त अमेरिकाच नाही तर आपण सारेच चाखत आहोत. तर तिचं हे मोठं योगदान लास्कर फाउंडेशनच्या द्वारे आपणा सर्वांवरती आहे. दुसरं एक मोठं योगदान म्हणजे तिने लास्कर फाउंडेशनच्या मार्फत तिने लास्कर वैद्यकीय पुरस्कार सुरू केले. जेव्हा तिला कळलं की संशोधक मंडळी एकतर आहेत तुटपुंजी एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आणि ही सुद्धा संशोधक मंडळी जी आहे एकटी दुकटी कान्याकोपऱ्यामध्ये संशोधन करत असतात आणि यांच्यामध्ये काहीही समन्वय नाही. त्यामुळे ही जी काही मंडळी जे काही संशोधन करत आहेत त्यांची एकमेकांना जाणीव व्हावी, तसेच जे काही चांगलं संशोधन करत आहे त्याची दखल संशोधन जगताने घ्यावी म्हणून तिनं लास्कर वैद्यक पुरस्कार सुरू केले. आणि या लास्कर वैद्यक पुरस्काराची विश्वासार्हता इतकी वाढलेली आहे की ज्यांना लास्कर वैद्यक पुरस्कार मिळाले त्यामधील तब्बल 80 जणांना पुढे जाऊन नोबेल पुरस्कार मिळाला.
म्हणजे आज लास्कर वैद्यक पुरस्कार हे अमेरिकेचे नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जातात. तर हे तिचं मोठं योगदान आहे. आता आपण सर्वजण प्रश्न कराल की ठीक आहे, मान्य, हे तिने सगळं केलं 1940 ते 1980च्या दरम्यान 40 वर्ष तिनं हे दूर कुठेतरी अमेरिकेत केलं. मग हे आज 21व्या शतकात आपण भारतातील लोकांनी तिच्याविषयी का जाणून घ्यावं? प्रश्न रास्त आहे. आणि त्याचं उत्तर असं की तिनं जे काही अगोदर केलं अमेरिकेत ते आजही करणं खूप कठीण आहे. याचं कारण असं की आजही सरकारला जर तुम्ही विचारलं की आम्हाला वैद्यक संशोधनासाठी एवढा निधी द्याल का, तर तुम्हाला राजकारणाची साथ मिळणार नाही. याची कारण आहे. तर कारण अशी, प्रथम कारण असं की आरोग्य हा हक्क नसून तो विशेष अधिकार आहे, अशीच सर्वसामान्य समजूत आपली सर्वांची असते. आणि राजकारणी म्हणजे आपलंच प्रतिबिंब असतं, त्यामुळे तो त्यांचाही दोष नाही. आपण ही आजार म्हणजे देवाची इच्छा, माझं नशीबच फुटकं म्हणून मला हा आजार झाला किंवा माझ्या नातेवाईकांना आजार झाला, असं आपण आपणावरच दोष घेत असतो. परंतु ती व्यक्ती आजाराने बरी होत नाही, याच्या मागे त्या आजारावरती कुठेतरी वैज्ञानिक संशोधन कमी पडते, हेही एक कारण आहे. आणि हे आपण लक्षात घेत नाही. पण आरोग्य हा इतका महत्वाचा विषय हा खरं तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा प्रभाव टाकणारा घटक आहे. म्हणजे देशाची प्रगती जर साधायची असेल तर केवळ भौतिक भांडवल उभारून चालणार नाही, तर मानवी भांडवल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर कामगार किंवा जर नागरिक जर हे सुदृढ असतील, निरोगी असतील, हट्टेकट्टे असतील, तर ते अधिक जोशपूर्ण काम करतील, जास्त काम करतील. जास्त काम केलं तर जास्त पैसे कमावतील, आणि जास्त पैसे कमावले तर अर्थातच सरकार दरबारी जास्त कर भरतील. म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये सरकारलाही फायदा आहे हे वैद्यक संशोधन केल्यामुळे. सो हे तिनं तेव्हा अमेरिकेतील सरकारला पटवून दिलं, पण तिला पटवून देताना अक्षरशः नाकी नऊ आले. आणि आजही ते पटवून देणं कठीण आहे. जर आजही आपण एखाद्या राजकारणाला, आपल्या स्थानिक राजकारणाला विचारलं की बाबा रे, आम्हाला एक हॉस्पिटल बांधून मिळेल का, आम्हाला हा पूल, आम्हाला हे रस्ते बांधून मिळतील का, तर कदाचित राजकारणी त्याला तयार होईलही. त्याचं कारण असं की ते काम जे आहे ते 4-5 वर्षात पूर्ण होऊन दृश्य रूपात नागरिकांसमोर ते असेल, आणि त्या कामाचं पूर्ण श्रेय त्या राजकारणाला मिळणार आहे. वैद्यक संशोधनात मात्र असं होत नाही. आज निधी दिला की उद्या निधी दिला आणि मला परवा किंवा पुढच्या वर्षी मला आजारावरती उत्तर मिळालं, असं होत नाही. संशोधन म्हणजे अंधारातील वाट, आणि ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे, आणि त्यावर राजकीय परतावा त्याचा काहीच नाही. त्यामुळे राजकारण्यांना यामध्ये काहीही रस नसतो. त्यामुळे हे राजकारण्यांना पटवून देणं हे खूपच मेरीला तेव्हाही कठीण गेलं, आणि आजही ते खूपच कठीण आहे, तो सोपं नाही. म्हणजे आपण जर आपल्या देशाचा अर्थसंकल्प पाहिला आणि त्यामध्ये आरोग्य या घटकामध्ये वैद्यक संशोधनासाठी किती निधी पारित केला गेला आहे, तर आपल्यालाच हसू येईल. सो इतकी अशी केविलवाणी परिस्थिती आपल्याच देशात नाही, तर सर्वच देशामध्ये अशी ती परिस्थिती आहे. आता ही झालं राजकारणाविषयी. दुसरा त्रास जो मेरीला झाला तो वैद्यक संशोधन कम्युनिटीकडूनच झाला. आता तुम्ही म्हणाल हे कसं, ती तर त्यांच्यासाठीच निधी गोळा करण्यासाठी झटत होती ना, मग त्यांच्याकडून त्रास का झाला? तर तो त्रास अशासाठी झाला की वैद्यक संशोधकांचं असं म्हणणं होतं की जे काही वैयक्तिक संशोधन जे आहे ते वैयक्तिक प्रतिभेचा आविष्कार आहे, ते असं पुढ्यात पैसे टाकून चटकन शोध लावा असं ते संशोधन होत नाही. त्यांचे म्हणणं बरोबर होतं. मेरीचं मत असं होतं की तुम्ही असं एकट्या दुकट्याने जे संशोधन करताय ते तुम्ही सरकारी संस्थेच्या छत्राखाली आहे. तुम्हाला जे काही हवं नको ते सरकार तुम्हाला पुरवेल, पण तुमचं लक्ष हे सारं आजारांचे प्रश्न सोडवण्याकडे असलं पाहिजे. कारण हे सर्व जे प्रश्न जे आहेत तातडीचे प्रश्न आहेत, तिथं नागरिक बळी पडतात. त्यामुळे तिने संशोधनाला एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला या संशोधक गटाकडूनही विरोध झाला. गंमत म्हणजे राजकारणी वर्ग आणि देवाचा संशोधन वर्ग हे दोन्ही वर्ग पुरुष सत्ता घटक होते, आणि या पुरुष सत्ता घटकामध्ये जाऊन एका स्त्रीचं त्यांना शिकू पाहणं, तिथं कार्य करू पाहणं, तिला बऱ्याच पूर्वग्रहांचा, बऱ्याच समस्यांचा तिला सामना करावा लागला. परंतु ती डगमगली नाही. तिने तिचं एक मोठं ध्येय तिने तिच्या समोर ठेवलं होतं,
आणि त्या ध्येयाला तिने आपलं संपूर्ण आयुष्य तिने वाहून घेतलं. मी जेव्हा मेरी लास्कर विषयी जेव्हा ही माहिती, जसं मी सुरुवातीला म्हटलं, द एम्परर ऑफ ऑल मॅलडीज या पुस्तकात 6-7 पानात वाचली, तेव्हा मी तिच्या कार्याने खूपच थक्क झालो. आणि नंतर मला वाटलं ही बाई कोणीतरी एकदम भारी असावी असली पाहिजे, कोणीतरी भारी व्यक्ती असली पाहिजे. आणि जेव्हा मी तिच्या आयुष्याविषयी कुतूहल म्हणून तिच्या आयुष्याचा शोध घेऊ लागलो आणि जसजसा मी तिचा आयुष्य प्रवास जवळून पाहिला, तेव्हा मला कळू लागलं तर की ही तर आपल्यासारखी सर्वसामान्य स्त्री होती. म्हणजे तिला इकडच्या स्त्रियांना ज्या समस्यांना सामोरे जावं लागतं त्या समस्यांना तिलाही सामोरे जावं लागलं होतं. तिचं अमेरिकेसारख्या प्रगत देशात जन्माला येणं किंवा अल्बर्ट लास्कर सारख्या एका श्रीमंत व्यक्तीशी तिचं लग्न होणं, या 2 योगायोगाच्या गोष्टी सोडल्या तर तिलाही तिचेही बाबा कशाला तो वायफळ खर्च करते, मुलीच्या जातीला तो शोभणारा नाही असे सांगणारे होते. तिचाही नवरा दारूच्या आहारी गेलेला होता. तिलाही मुलं बाळा नसल्यानं समाजाच्या प्रश्नार्थक नजरांना तिलाही सामोरं जावं लागलं होतं. परंतु तिने तिच्या वैयक्तिक समस्यांचा भाव न करता तिने जे काही मोठं ध्येय ठेवलं होतं, जे काही तिने मोठं स्वप्न, जे तिच्या आयुष्यापेक्षाही मोठं होतं, ते स्वप्न साकार करण्यासाठी तिने आपलं अख्खं आयुष्य तिने वेचलं. आज हे पुस्तक आपण का वाचलं पाहिजे? तर खरं पाहिलं तर कॅन्सर, हृदयरोग हे जे मोठमोठे आजार आहेत, याने आजारी पडणाऱ्यांची संख्या भारतात जास्त आहे. 1969 साली जेव्हा अमेरिकेनं अपोलो मिशन म्हणजे चंद्रावरती जेव्हा मानवाचं पाऊल ठेवलं, तेव्हा ती मानवी इतिहासातील एक क्रांतिकारी घटना होती. आणि ती घटना जेव्हा मेरी लास्करने जेव्हा टेलिव्हिजनवरती पाहिली, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली की जर सरकारची इच्छाशक्ती असेल आणि सरकारकडून जर तो निधी मिळाला आणि आपण जर उत्तम जे टॅलेंट आहे, आपण सरकारी इच्छाशक्ती आणि आपलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल टॅलेंट हे जर आपण एकत्र आणलं तर मानव जातीला अशक्य असं काहीच नाही. आणि त्याचं ते जिवंत उदाहरण ती चंद्रावर आपण जे पाऊल ठेवलं त्याद्वारे ती पाहत होती. तेव्हा तिने दुसरं स्वप्न पाहिलं की जर आपण ते करू शकतो, जर मानव पृथ्वीच्या बाहेरील अवकाशावर जर विजय मिळवू शकतो, तर तोच मानव त्याच्या शरीराच्या आतमधील अवकाशावर विजय का नाही मिळवू शकत? आणि मग तिनं सरकारवर दबाव आणला की तुम्ही जसा निधी चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी तुम्ही जसा भरघोस निधी तुम्ही दिला, तसाच निधी तुम्ही कॅन्सरवर उत्तर शोधण्यासाठी, उपचार शोधण्यासाठी तुम्ही निधी द्या आणि तुम्ही मोठी संशोधकांची फौज तयार करा. आणि असं जर केलं तर आपल्याला निश्चितच कॅन्सर या आजारावरती उत्तर मिळेल. आणि तेव्हा 3 ते 4 वर्ष सातत्यानं तिने लढा दिल्यावर अमेरिकन सरकारने 1971 मध्ये, ही जवळपास 50 वर्षापूर्वीची घटना आहे, अमेरिकन सरकारने तेव्हा $1.7 अब्ज इतका एक हाती निधी त्याने कॅन्सरच्या संशोधनासाठी वेगळा काढला. आणि त्या संशोधनातून जे काही निष्पन्न झालं त्याची ती उपचार पद्धती आपण सारेच घेत आहोत. म्हणजे भारत त्याचा मोठा लाभार्थी आहे. रेडिएशन थेरपी असेल, केमोथेरपी असेल, हे जे काही आता जी काही प्रगती झालेली आहे याची मुळं मेरीने जो काही लढा तेव्हा दिला, त्या लढ्यामध्ये ही मुळं आहेत. आणि हे आपण कबूल केलं पाहिजे, आपण मान्य केलं पाहिजे. आणि ते मान्य केलं तर आपलं कळतं की मेरी लास्कर या एका स्त्रीचं किती मोठं योगदान मानव जातीच्या आरोग्य या विषयामध्ये आहे. तर मी असं म्हटलं की अभय बंग यांनी माझ्या या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर ते मेरी लास्कर विषयी असं म्हणतात, मी ते वाचून दाखवणार आहे. मेरी लास्करशी तुलना करता येईल अशी स्त्री भारतात आढळत नाही. भारतात अनेक उत्तुंग स्त्रिया झाल्या आहेत, पण आरोग्य संशोधन, आरोग्य धोरणे यावर असा लांब पल्ल्याचा प्रभाव टाकलेली स्त्री मला दिसत नाही. आणि हेच या पुस्तकाचे सर्वात मोठे योगदान ठरू शकते. मेरी लास्कर सारख्या आयकॉन्स आम्हाला हव्या आहेत. आपली बुद्धी, पैसा, प्रतिष्ठा, व्यक्तिमत्व, संपर्क,
हे सर्व नवे आपले आयुष्यच पणाला लावून अविरत प्रयत्नांनी तिने समाज हिताचे मोठे निर्णय घडवून आणले आहेत. अशा स्त्रिया आपल्याला ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र हव्या आहेत. तर मला वाटतं हे लास्कर अभय बंग यांनी मेरी लास्कर विषयी जे वक्तव्य जे इथे मांडलेले आहेत आणि ते अगदी खरं आहे. आज आपल्याला म्हणजे मेरी लास्करची खरं तर वाट पाहणं परवडणारं नाही. आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परिसरातील जे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते नगरपालिकेतील असतील, ते विधानसभेतील असतील, ते लोकसभेतील असतील, केवळ रस्ता, वीज, पाणी, रोजगार या नेहमीच्या विषयासोबतच आरोग्य या विषयासंदर्भात ते काय करत आहेत, सरकारची जी काही धोरणं आहेत त्यावर ते कसा प्रभाव टाकत आहेत आणि ते आपल्या परिसरामध्ये आरोग्य या विषयासंबंधी काय करत आहेत. कारण आज जर आपण भारतामध्ये पाहिलं तर काहीसं विसंगत चित्र आपल्याला दिसत आहे. म्हणजे एका बाजूला जगभरातील श्रीमंत लोक स्वस्त दरात वैद्यक सुविधा मिळत आहेत म्हणून भारतातील मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येत आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी हे वैद्यकीय पर्यटन केंद्र भारत म्हणून उदयास येत आहे. पण दुसऱ्या बाजूला सामान्य लोक जे आहेत ते मात्र जे मूलभूत आरोग्य सुविधा आहेत त्यापासून वंचित आहेत. तर ही विसंगती जर आपल्याला जर दूर करायची असेल तर सर्वांनाच मेरी लास्करच्या आयुष्याने प्रेरित होऊन आरोग्य विषय हा जी आपण चर्चा करतो त्या चर्चेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे असं मला वाटतं. सो हे बोलून मी माझं जे विवेचन आहे ते इथेच थांबवतो आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. जागेवर बसून बटन चालू करा.